सुरू केलंस की सांग मग मी. नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आपण या सेशनची सुरुवात एक मंत्राने करूयात आणि शेवट एका मंत्राने करूयात. तर मी मंत्र म्हणते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तर आज आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की पुण्याहून डॉक्टर मोहन केशव फडके आपल्या सेशनवर आज जॉईन झालेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून मंत्रशास्त्र आणि रोगमुक्ती या विषयावर काही माहिती समजावून घेणार आहोत. तर त्याच्या आधी आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे हा एक डिस्क्लेमर आहे तो मी वाचून दाखवते की द इन्फॉर्मेशन प्रोव्हायडेड हिअर इज फॉर एज्युकेशनल पर्पजेस ओनली and does not substitute for professional medical advice. We advise users to consult a medical professional or healthcare provider if seeking medical advice, diagnosis, or treatment. Using this mantra, Tantra and Yantra does not establish any doctor and patient relationship. आणि आता मी डॉक्टर मोहन फडके यांची थोडक्यात ओळख करून देते आणि त्याआधी हा प्रोग्राम पॉसिबल झाला यासाठी भरपूर प्रयत्न केला त्या व्हर्जिनियाच्या अमिता नाईक यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते की त्यांच्यामुळे आजचा हे त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याच्यामुळे आज आपण इथे एकत्र येऊ शकलेलो आहोत. तर थँक्यू अमिता. आणि आता काकांची थोडक्यात ओळख करून देते की काकांचं मूळचं फील्ड हे इंजिनिअरिंगचं. त्यांनी मेटलर्जीमध्ये बीई केलं सीओई कॉलेजमधनं आणि मग ते सुरुवातीला फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांचं करिअर सुरू केलं. ते त्यांनी जवळजवळ 72 मध्ये ते पर्यंत करत होते. नंतर थोडे 2 वर्ष त्यांनी कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि मग नंतर त्यांनी हे जॉईन केलं PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जॉईन केलं ॲज अ सुप्रिटेंडंट अँड आणि नंतर ते डिपार्टमेंट ऑफ मेटलर्जीचे हेड होते. ते पुणे युनिव्हर्सिटीच्या बोर्ड ऑफ स्टडीज फॉर मेटलर्जी अँड मेटलर्जी डिपार्टमेंटचे ते बोर्ड ऑफ मेंबर आहेत. आणि त्यांना 2005 मध्ये त्यांनी PhD केलं कॉम्प्लिमेंटरी मेडिसिनमध्ये. त्यांचा थेसिसचा विषय असा होता की सायंटिफिक अनालिसिस and study of mantra, tantra, and yantra as an alternative therapy for healing, curing chronic diseases, pains, and problems. काकांनी अनेक खूप सुंदर सुंदर पुस्तकं लिहिलेली आहेत. मी त्यांचं तुमची चित्र पण मी दाखवते या स्लाइड शोवर आहेत. त्यात 4 मराठी सुंदर पुस्तकं आहेत. पहिल्याचं नाव आहे मंत्रशास्त्र आणि रोगमुक्ती. दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे वैदिक विज्ञान आणि रोगमुक्ती. अजून एक पुस्तक आहे त्याचं नाव वैदिक विज्ञान रोगमुक्ती अमोघ देवी कवच. अजून एक पुस्तक आहे की कृषी क्षेत्र आणि पर्यावरण रक्षणासाठी वैदिक विज्ञान. आणि एक इंग्लिश मधलं पुस्तक त्यांनी हे केलंय की वेदिक मंत्रास फॉर अ डिसीज फ्री लाईफ. त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे मंत्रास जे आहेत ते विविध रोगांसाठी उपयोगी पडतात ते मंत्र, त्याच्यानंतर ते कसे उपयोगी पडतात त्यामध्ये मागे विज्ञान काय आहे हे सगळं खूप सुंदरपणे त्यांनी त्याच्यात एक्सप्लेन केलेलं आहे. आणि काकांना खूप सारे अवॉर्ड मिळालेले आहेत. एक्झाम्पल गगनगिरी महाराज अवॉर्ड त्यांना मिळाला, जीवन गौरव अवॉर्ड मिळालाय, छत्रपती शिवाजी साहित्य अवॉर्ड असे त्यांना अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेले मोर दॅन 30 इयर्स ते कुठलंही पूर्ण फ्री ऑफ चार्ज
हे मंत्र, तंत्र, यंत्र याच्या साह्याने लोकांना त्यांचं आयुष्य परिपूर्ण पद्धतीने, उत्कृष्ट आरोग्य पद्धतीने जगता यावं यासाठी मदत करत आहेत. तर काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. आणि सुरुवात करायच्या आधी मी हा एक काकांच्याच पुस्तकातला हे एक स्क्रीनशॉट आहे हा. त्याच्यात निकोल टेस्लांचा हा कोट आहे की इफ यू वॉन्ट टू फाइंड द सिक्रेट ऑफ द युनिवर्स, थिंक इन टर्म्स ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेशन. तर आता मी इथे थोड्या वेळासाठी हे शेअरिंग स्टॉप करते. आपण पुढे काही कारणांसाठी हे परत मी ते शेअर करता येईल. तर मी आता हे स्टॉप करते. आणि काका, तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मला पहिला प्रश्न असा विचारायला आवडेल की तुम्ही एकदम या युनिक विषयांवर, म्हणजे आपलं आपलं मूळ हे वेदातून आलेलं आहे. 4 वेद ते मंत्रमय वेद हो. आहेत. तर ते मंत्रमय आहेत. त्यामुळे पण त्या अनेक गेल्या काही ह्याच्यामध्ये काही काळामध्ये मुघल चा आक्रमण असेल, मुसलमानांचं आक्रमण असेल, ब्रिटिश राज्यांचं आपलं हे असेल, हे सगळं विज्ञान मागे पडलं. आणि तुम्ही त्याच्यावर काम केलं आणि त्याचा खरोखर अनेक अनेक लोकांना उपयोग झाला. तर सुरुवातीला मला विचारायला आवडेल की तुम्ही या विषयाकडे कसे वळलात? काय आहे, बेसिकली मी ज्यावेळेला फाउंड्रीमध्ये काम करत होतो त्यावेळेला तिथल्या फ्युम्स, डस्ट, पोल्युटेड एअर, हीट, मला फॅरेंजायटिस सारख्या आजारांचा खूप त्रास व्हायला लागला. आणि त्यातही पुन्हा बीपी फ्लक्च्युएशन्स व्हायला लागले, डोळ्यापुढे अंधारी यायला लागली, काय असं म्हणजे त्रास तयार व्हायला लागले, फिजिकल त्रास व्हायला लागला. म्हणून मी शेवटी ती नोकरी सोडली. आणि मग या अध्यात्माच्या ह्याच्यात ज्योतिषांनी मला काही काही गोष्टी काही काही सांगितल्या होत्या. या सगळ्यातनं विचार केल्यानंतर ज्या वेळेला मला अध्यात्मातले गुरु भेटले, त्याने मला सांगितलं, अरे काही झालेलं नाहीये तुला, तुझ्या अंगात डॉक्टर लोकांनी विष भरलंय सगळं, गटारात फेकून दे गोळ्या. मी सांगतो एवढं कर, कारण ते हिमालया, म्हणजे माझे गुरु वंशी काका म्हणून हिमालयामध्ये ते एक बेसिकली मिलिटरी मन, आणि हिमालयामध्ये शिलापाडी म्हणून जो भाग आहे तिथं बजरंग बलीं सारख्या ह्यांच्या बरोबर 5 वर्ष त्यांनी त्यांच्या गुहेमध्ये काढली. त्यांच्या बरोबर त्यांच्याकडनं हे ज्ञान त्यांना मिळालं, प्राप्त झालं. मला एवढंच म्हणायचे, तुझं आणि त्यांचं काय नातं आहे मला माहित नाही, हे तुला द्यायला सांगितलं, मी तुला दिलं. बर आणि बर. त्यानंतर मग माझ्या असं लक्षात यायला लागलं की अरे ही स्पंदन आहेत सगळे. मग मेकॅनिकल किंवा बेसिकली इंजिनियर असल्यामुळे याच्या मागे विज्ञान काय असावं. कारण आजकाल कसं व्हायला लागलं, हे ज्ञान आपलं गायब कसं व्हायला लागलं, की मलाही आठवतंय की ज्या वेळेला आम्ही श्रावणी सोमवार करतो, इथं उपास करतो, की आम्हाला सांगितलं जा अमुक एक करा, का करा असं जर विचारलं तर आम्हाला उत्तर मिळत नसत. की मी आज श्रावणी सोमवार आहे, नॉनव्हेज खाल्लं, का खायचं नाही, मी आज खाल्लं, मला काय झालं, काही झालं नाही ना. तर आम्हाला उत्तर एवढंच मिळायचं, मी पाप लागतं, तुला सांगितलं ना तेवढं कर. बरोबर. ह्याच्या मागे विचार. आणि हल्ली कसं झालंय की हल्लीच्या पिढीला विज्ञानाची जोड मिळालेली असते आणि ओपन आहे सगळं, मीडिया आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्यामुळे त्यांची उत्कंठा वाढत जाते की हे का बरोबर. करायला सांगितलं असं, ह्याच्या मागे विज्ञान काय आहे. मग त्या दृष्टिकोनातनं जर म्हटलं हे आपण जगापुढे ठेवलं तर लोकांचा विश्वास बसेल. हो. नाहीतर मग ही अंधश्रद्धा आहे. बरोबर बरोबर. किंवा दुसरं, तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही आम्हाला दमदाटी करताना करायला लावतो. बरोबर मी बरोबर. सांगितलं ना तेवढं कर, बाकी बोलू नकोस. बरोबर अशातनं आहे. मग मग म्हणून मग मी विचार असा केला की याच्यामध्ये विज्ञान काय असेल. बरोबर. तर शेवटी विचार करता करताना, अभ्यास करता करता असं लक्षात आलं की फक्त स्पंदन या विश्वामध्ये जे काही आहे ते सगळं अणुरेणूंचं बनलेलं. हो. मग तो सजीव असो, निर्जीव असो, सगळ्या ठिकाणी अणुरेणू आहे. प्रत्येक अणुरेणू आज कंप पावतो, हे विज्ञानालाही मान्य आहे आपल्या. त्यामुळे त्यातनं निर्माण होणारी स्पंदनं, या आमच्याकडे जे लोक म्हणतात 33 कोटी देवता, मी मोजलेलं नाहीत किंवा कुणीच मोजलेलं नाही, परंतु आमच्या पूर्वजांनी याच्यावर अभ्यास करून त्या 33 कोटी फ्रिक्वेन्सीज ज्या निर्माण झाल्या किंवा ज्या आहेत
त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम चांगला किंवा वाईट, ज्याचा परिणाम चांगला झाला त्याला आम्ही देवता म्हटलं, ज्या फ्रिक्वेन्सीज पासून हा त्रास झाला त्याला दानव म्हटलं. हे थोडक्यात जसं आपण म्हणतो ना की तुम्ही एखाद्या देवळात गेल्यानंतर तुम्हाला तिथनं ज्या फ्रिक्वेन्सीज मिळतात, जी स्पंदनं मिळतात, ती पॉझिटिव्ह एनर्जी. किंवा आणखीन कुठे अशा ठिकाणी गेला की काही ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी मिळते. आता सुद्धाच्या आधुनिक ह्याच्याप्रमाणे तुम्ही जर बघितलं तर हल्लीच्या ह्याच्यामध्ये लोक सांगतात की 33 प्रकारची देवता आहेत. 33 कोटी बोलत नाहीत कोणी. फ्रिक्वेन्सीच्या भाषेत कोणी बोलत नाही. आता 33 प्रकारच्या देवता हे जर मी समजा लोकांना सांगितलं तर लोकांना म्हटलं देवता कशावर ठरवले तुम्ही, कुठनं आलं, काय आलं, कारण त्याला आधुनिक विज्ञानाची जोड नाहीये. 33 प्रकारचे आहेत आमच्या लोकांनी ठरवलं. परंतु आधुनिक विज्ञानाला धरून जरी आपलं जुनं विज्ञान आपण पुढे सांगितलं तर त्यातनं काय फक्त स्पंदनं. आणि आजाराच्या बाबतीत माझ्या असं लक्षात आलं की मी पोंक्षकांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मला माझी नाडी बघून, अरे अंगात विष भरलंय तुझ्या, तुला काही झालेलं नाहीये, सिम्पटम्स त्याच्याप्रमाणे हल्लीची औषधं असतात. ती परीक्षा म्हणजे सजीवानी सजीवाची केलेली परीक्षा होती. आणि हल्ली निर्जीव सजीवाची परीक्षा करतो, मशिनरीचे रिपोर्ट्स, आणि त्या मशिनरीला जो डेटा आम्ही फीड करतो त्या बेसिसवर तुम्हाला रिपोर्ट्स मिळतात. हो, मशिनरीला कुठं कळतं की हे कशामुळे झालं, मग हे कशामुळे झालं असेल, मग त्याच्यावर तर्क वितर्क. म्हणून सायंटिफिक बेस धरून हे जर समाजापुढे आम्ही ठेवायचा प्रयत्न केला, फायदा नक्कीच आहे, नुकसान तर अजिबात नाही. आणि मला त्या नाही त्यामुळे मी सांगतो ना, माझं जे बीपी फ्लक्च्युएशन व्हायचे ऍब्सोल्युटली टोटल बंद होऊन गेले. अच्छा. आता कशी झाली, औषध नाही, पाणी नाही, काही नाही. मग मला असं सांगण्यात आलं, काका तुमचा व्हिडिओ हे झालाय, व्हिडिओ हँग झालाय, तो ऑफ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा तुम्ही. हे अनिरुद्ध, हे पिऊ, तर व्हिडिओ ऑन हँग झालाय म्हणताय. नाही, ऑफ झालाय तो ऑन करायचा. नाही, एक मिनिट, मी आता ते आमच्या नातीला बोलून घेतो. हो हो, नाही तोपर्यंत आपण बोलत राहूयात. हा, तर त्याच्यावर व्हिडिओ ऑफ झालाय, ऑन करायचं. हा बोला, आपण बोलत राहू. त्याच्यावरून काका आपल्या दुसऱ्या प्रश्नावर म्हणजे तुम्ही उत्तर सांगायला सुरुवातच केली आहे की मंत्र, तंत्र आणि यंत्र म्हणजे नेमकी काय. तर तुम्ही आता स्पंदन शक्तीबद्दल बोलले होता, तर त्याच्याशी ते पूर्ण रिलेटेड आहे, बरोबर. मंत्र, तंत्र आणि यंत्र म्हणजे काय. थोडक्यात ज्याला आम्ही डिसीज म्हणतो ना, तर डिसीजचा अर्थ माझ्या दृष्टीने इट्स अन इफेक्ट ऑफ डिफिशियन्सी ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर फंक्शनिंग. अच्छा. तो इफेक्ट आहे ना. अगदी सोपी गोष्ट आहे की आधुनिक याच्याप्रमाणे डिफिशियन्सी भरून काढा, हे शरीर मशीन व्यवस्थित चालतं. अच्छा. आता ती जर डिफिशियन्सी भरून काढायची असेल तर तुम्हाला कुठली तरी एनर्जीच लागणार आहे. पुन्हा आम्हाला किती प्रकारच्या एनर्जीज माहिती आहेत, हीट, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, आणखीन त्याची कॉम्बिनेशन्स. बेसिकली जर आपण बघितलं तर ही जी काही एनर्जीचं आहे, कुठलीही एनर्जी असो, मग ती उगमस्थानापासून दूर काही ठराविक फ्रिक्वेन्सीने जाते, कारण प्रत्येक अणुरेणू कंप पावतो. तर या कुठल्या एनर्जी पासून ती डिफिशियन्सी आम्ही इझिली भरून काढू शकू, ह्याच्यावर आमच्या लोकांनी अभ्यास केला. अच्छा, बरोबर. आता जर समजा तुम्ही म्हटलं लाईट, आता लाईट आपण एक्स अँगस्ट्रॉम मध्ये मोजतो. हाच लाईट म्हणजे काय आहे, तो ज्यावेळेला प्रिझम मधनं जातो त्यावेळेला तुम्हाला स्पेक्ट्रम मिळतो, ताना, पिहिनी, पाजा. का मिळतो, तर प्रत्येक रंगाची फ्रिक्वेन्सी वेगळी. तुम्ही लाल रंगाचा जर कागद लावला पेपर ह्याच्या भोवती, तुमच्या एखाद्या पांढऱ्या स्वच्छ बाटली भोवती, आणि आज जर पाणी भरलं, उन्हात ठेवा, फक्त लाल रंगच त्या पाण्यावर पडेल.
म्हणजे त्या लाल रंगाच्याच फ्रिक्वेन्सीज फक्त तुम्हाला उपयोगी पडतील. पिवळा जिलेटिन पेपर लावा, उन्हात ठेवा, पाण्यापर्यंत फक्त पिवळ्या रंगाच्याच फ्रिक्वेन्सीज जातील. आणि हा बरोबर. पाण्याच्या याच्याबद्दल जॅपनीज यांनी सुद्धा संशोधन केलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारची भावना देता त्या पाण्याला, त्याप्रमाणे त्याचं क्रिस्टलायझेशन पॅटर्न बदलतो. हा 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 आणि आपल्या याच्यामध्ये ज्या वेळेला आपण मंत्रून पाणी पितो हा 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 त्यावेळेला त्याची टेस्ट बदलते. हा 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 म्हणजे पाणी आपण गरम होतं. म्हणजे आपण जेव्हा मंत्र यंत्र वापरतो तेव्हा त्या त्या फ्रिक्वेन्सीज तयार होतात ज्या ज्या तयार होतात. रोगाचे आपल्याला आपण वापरतोय आणि हो. आपल्या बरोबर आपण त्या आपल्याला जी डेफिशियन्सी आहे एनर्जीची ती त्या फ्रिक्वेन्सीनी परिपूर्ण होते अशा प्रकारे त्याचा. परिपूर्ण झाली की तुम्ही बरे वाटतं ना. हा बरोबर बरोबर. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला एक्स फ्रिक्वेन्सी पाहिजे हम्म, विजेपासून, हम्म, कारण तोही एक एनर्जीचा प्रकार आहे. हम्म, तर तुम्हाला इक्विपमेंट लागेल. हम्म, नाहीतरी आम्ही मिडियम फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, म्हणजे लाईन फ्रिक्वेन्सी, पण ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सी जनरेट करायला तुम्हाला हम्म. काहीतरी इक्विपमेंट करायला लागेल ना. बरोबर तर ते मंत्र आता आणि यंत्र. नाही हम्म, नाही, आता हीट पासनं जर तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी हवी असेल तर ती कशी मिळवणार आहे तुम्ही? शक्यच नाहीये. पण साऊंड हा एक प्रकार असा आहे, हम्म, म्हणून आपल्या याच्यात जे म्हटलंय की संस्कृत भाषा ती इतकी प्रगल्भ आहे की हम्म. तुम्ही एन नंबर ऑफ कॉम्बिनेशन करू शकता हो 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 हो. वेगळ्या वेगळ्या उच्चारांची आणि शब्दांची. हम्म, हम्म, त्यातनं तुम्ही त्या फ्रिक्वेन्सी निर्माण करू शकता. हम्म, म्हणून आमच्या पूर्वजांनी किती जन्मवाया घातले असतील याची हम्म, मला कल्पना नाही, हे हम्म, विचारही करता येत नाही की हम्म, त्यांनीही मंत्र हा प्रकार शोधून काढ. आता हम्म, तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की विष्णू सहस्रनाम आम्ही म्हणतो, हम्म, 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 आम्हाला आजार येत नाहीत. हम्म. खूप याचा अर्थ जणांना. काय हो? विष्णू सहस्रनामाची नावं घेताना, उच्चारताना हम्म, जी स्पंदनं तयार होतात वेगळी वेगळी, हम्म, त्यातल्या कुठल्या तरी स्पंदनाने आमची डिफिशियन्सी भरून निघत असते. हम्म, 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 म्हणून आम्हाला काहीच होत नाही. बरोबर बरोबर. अशा ज्या काही गोष्टी आहेत हम्म, की हम्म, ते शब्दाचे कॉम्बिनेशन करा. हम्म. असंख्य तुम्हाला मंत्र आहेत आपल्या याच्यात. हो हो. पण ते तेच उच्चारायचे कसे हम्म, त्यातनं नाही. आता हे मंत्राच्या बाबतीत झालं हम्म, की तुम्ही ते अक्षर उच्चार करून किंवा काय करून, काय आहे की आमच्या पूर्वजांनी हम्म, 72,000 नाड्या वगैरे खूप काय काय शरीराचं हे केलंय. हम्म, ते सुद्धा पुन्हा पंचमहाभूतांचं बनलेलं आहे असं आम्ही म्हणतो. त्यातही पाहिलेले. त्यातही या अग्नी अमुक तमुक तमुक हे जे आहेत हम्म, हम्म, त्या तत्वाचं कुठल्या अवयवावर हे आहे आधिपत्य आहे हम्म. तेही आम्हाला सांगितलं गेलं. खूप हो हो ते स्टडी केले त्यांनी पुस्तकामध्ये या लोकांनी. डिटेलमध्ये आहे तुमच्या. बरोबर. थोडाफार प्रयत्न केलाय मी लोकांच्या पुढे ठेवायचा. हो, हो. कसं आहे मग ते की आता पायाच्या अंगठ्यापासून हम्म, 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 डोक्यापर्यंत, हम्म, हे टाळूपर्यंत हम्म. त्यांनी हे सप्तरंग बसवले. हो हे हो. कमरेपासून म्हणजे पायाच्या अंगठ्यापासून कमरेपर्यंतच्या भाग सप्तचक्र या आणि ते हा नाही, ती चक्र हा आणखीन एक वेगळाच भाग आहे. वेगळाच भाग आहे बरं. आता ही जी कलर थेरपी दिलेली आहे हा, 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 हा. की रंगाचा वापर करा. हम्म, हम्म, तर आता जे मी म्हटलं की जिलेटिन लाल पेपर लावा बाटलीला, उन्हात हम्म, ठेवा, हम्म. फक्त त्या पाण्याला ट्रीटमेंट लाल रंगाची मिळेल. हा. ते जर पाणी तुम्ही प्यायला सुरुवात केली तर हम्म, कमरेखालचा जो भाग आहे त्याचे आजार बरे होतात. हा, हा, हा. तसेच नारिंगी, पिवळा, हिरवा हे प्रत्येकाच्या एरियाज ठरलेले आहेत. हम्म. त्या त्या हेच गोष्टी तुम्ही करत जा. हेच महत्वाचं आहे की आपल्या वेदांमधून जे मंत्र आलेले आहेत ते अपौरुषेय म्हणतात म्हणजे ते असं अपौरुष आहे ऋषी मुनींनी ते त्याचं ध्यान करताना त्यांना ते आतून आलेले आहेत आणि हातून म्हणून ते असं येतात. म्हणतात की ते ऋतम वचमी सत्यम वचमी की ते आता खरे आहेत असं नाही ते पूर्ण कालात म्हणजे आज उद्या आणि परवा किंवा परवा पास्ट ते कायम ते ट्रू आहेत आणि त्याच्या मागे विज्ञान काय आहे हे तुमच्या या सगळं सांगण्यावरून ते कळतंय त्याचा खूपच उपयोग नाही नाही, मी आहे. मी हा. मी प्रयत्न केलाय. हो तुम्ही मला हो एक सांगा की या विश्वामधली प्रत्येक वस्तू
ही अणुरेणूंची बनली आहे. हो 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 हो. आणि त्यात सुद्धा आपली जी शास्त्र बसवली गेली त्या लोकांनी, की तुम्ही ज्या वेळेला एक क्षण म्हणतो आपण, हा क्षण हा सुद्धा प्रचंड मोठा वेळाचा भाग आहे माझ्या मते. हम्म, हम्म, क्षणभंगूर असं आपण जरी म्हटलं हम्म, तरी म्हणेपर्यंत ही पृथ्वी म्हणजे उगमच म्हणजे ज्याला बिग बँग थेअरी आपण म्हणतो, हम्म, ते ग्रह किती लांब गेलेले असतात, हम्म, त्या हम्म, गॅलेक्सीत किती लांब गेलेले असतात, हम्म, की ताशी 60,000 किलोमीटर दूर जात आहेत किंवा सेकंदाला इतक्या स्पीडने दूर जात आहेत. हम्म. तिथनं मिळणारी स्पंदनं, म्हणून सांगितलं ना की त्याच्या मागेला थोडस हेही दिलंय की बरोबर. तुमचा पृथ्वीचा आकार आणि हम्म, विश्वाचा आकार हम्म. कम्पेअर करा. त्याच्यावरूनच काका पुढला प्रश्न नक्षत्रांबद्दल, की मनुष्य जन्माला येतो तेव्हा आपल्याकडे त्याची कुंडली, जन्मकुंडली तयार केली जाते आणि त्या जन्मकुंडलीमध्ये त्याचं नक्षत्र कुठलं ते सांगितलं जातं. आणि मग अशी 27 नक्षत्र आहेत आणि प्रत्येक नक्षत्राचे एक दैवत आहे आणि एक आराध्य वृक्ष आहे. आणि वृक्ष त्या आहे, बरोबर. त्या दैवताचा जर आंघोळ करताना जप केला आपण, तुम्ही ते कुठले मंत्र आहेत ते ते नाही पुस्तकात नाही लिहिले, तर त्याचा नाही खूप नाही चांगला बेसिकली फायदा होतो. तर त्याच्या मागचं कारण काय असं? हं, तुम्ही थोडक्यात विचार असा करा हं. की मी आजकालचं जीवन कसं आहे तुम्हाला माहिती आहे. हो हो. धावपळीचं जीवन आहे. हं, म्हणजे सकाळी उठलं की मला 7:05 गाडी गाठायची आहे, हं, ती चुकली तर मला पुन्हा त्रास होईल. हं, वेळ हा माणसाकडे कमी पडायला लागला प्रत्येक गोष्टीत. धावपळ हं, आहे सारखी. हं, माझ्या मते 108 जप करा असं ज्या वेळेला आम्ही सांगतो, कारण त्या 108 नंबर मागेही पुन्हा विज्ञान आहे, हं, 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 की हं, आमच्या पूर्वजांनी हं, पृथ्वीच्या बाजूचा सगळा जो काही अवकाश आहे हं, हं, हं. ते 360 अंशात डिवाइड केलं. हो हो हो. अणुरेणूंचा संबंध तिथं लावला त्याने, हं, त्याच्यावरनं कोष्टकं बनवली. हं, 360 अंश म्हणजे एक परीघ. हं, पण पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. हं. हे जे 5 दिवसाचा जो फरक आहे तो त्यांनी आमच्याकडला मालमास किंवा अधिक मासाच्या ह्याच्या खाली तो भरून काढला. अच्छा. पश्चिमात्य लोकांनी हं, काही महिने 30, काही महिने 31 दिवस हं. आणि 4 वर्षानंतर 1 वर्ष लीप इयर जे म्हणतो आपण, हं, 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 हं. की फेब्रुवारीचा 1 दिवस जास्त, हां, बरोबर बरोबर. म्हणजे पुन्हा हे ऍडजस्टमेंटच आहे हं, वेळेची. हं, 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 हं. बरोबर बरोबर. तर त्या पद्धतीने जर आपण विचार केला हं, हं, हं. तर 27 ग्रुप्स असे यांच्या लक्षात आले. हं, हं, कारण हं, हं. सर्टिज्युटी होणारा परिणाम हा कुठल्या स्पंदनांचाच आहे. हं, हं, तुम्हाला जन्माच्या वेळेला कुठली स्पंदनं मिळाली, हं, हं. कशाची कमतरता आहे, ती हं, भरून कशी काढायची, हं, या दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर हं, 27 ताऱ्यांचे ग्रुप किंवा आकाशामधले 27 ग्रुप्स हं, असे सापडले, हं, हं. की त्यातनं मिळणाऱ्या एनर्जीचा हं. तुमच्यावर मॅक्झिमम परिणाम होतो. अच्छा. आता अमुक अमुक एक तारा 10 प्रकाश वर्ष दूर आहे, हं, हं, याचा अर्थ काय? हं, 10 प्रकाश वर्षापूर्वी तिथे जी घटना घडली हं, 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 ती तुम्हाला आज कळतीये. हं, हं. पृथ्वीभोवती वातावरण, ज्या वेळेला एखादी एनर्जी मीडियम बदलते त्यावेळेला त्याचं वक्रीभवन होतं. तुम्ही बघा ना, एक काडी जर पाण्यात टाकली ग्लासमध्ये तर ती सरळ नाही दिसत, ती वाकडी दिसते. तसं ही एनर्जी ज्या वेळेला विश्वात नाही येणार आहे, तुम्ही बघा ना, काही तारे तांबडे दिसतात, काही लुकलुकतात, काही कमी होतात, काही पिवळसर दिसतात, काही निळसर दिसतात. म्हणजे प्रकाश रूपी शक्ती जी तिथनं तुमच्यापर्यंत येते, मे बी 10 प्रकाश वर्षापूर्वी निघालेली आहे, त्याचे परिणाम तुमच्यावर होतात. आणि त्या फ्रिक्वेन्सीज आहेत शेवटी. तर तुम्हाला उत्तम आरोग्य, उत्तम भाग्य यासाठी कुठल्या एनर्जीची गरज आहे, कशाची कमतरता आहे? कारण 33 कोटी देवता म्हणतात, की आता जर समजा एक फ्रिक्वेन्सीची गरज आहे मला, तर ती कशातनं मिळवायची? जन्माच्या वेळेला ती कमतरता आहे माझ्याकडे, की ती माझ्या उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम भाग्यासाठी गरजेची आहे.
तर त्यासाठी ते म्हणायचे. आमच्यासारखं त्यासाठी मंत्र म्हणा. हा बरोबर किंवा बरोबर. किंवा आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक झाड केमिकल कॉम्पोजिशन वेगळं, म्हणजे प्रत्येकापासून मिळणारी स्पंदनं वेगळी. तुमची कमतरता कुठल्या झाडाच्या जवळ गेल्यानंतर भरून निघेल याचाही आमच्या पूर्वजांनी अभ्यास केला. त्याच्यावर नाही आराध्य वृक्ष आले म्हणून आम्हाला सांगितलं त्या झाडाजवळ जा, त्याला नमस्कार करा, त्याला प्रदक्षिणा घाला, पाणी घाला. थोडक्यात काय, जर एक मोठ्या तलावामध्ये तुम्ही जर सेंटरला एक दगड टाकला तर तिथे जे तरंग निर्माण होत, लाटा तयार होतील पाण्यावर, त्या शेवटपर्यंत काठापर्यंत येतील, कारण मध्ये कुठलाच अडथळा नाही. आता 1760 प्रकारची झाडं आहेत बाजार, जे पृथ्वी तलाव. प्रत्येक झाडाचं केमिकल कॉम्पोजिशन वेगळं, प्रत्येकापासून मिळणाऱ्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या. तुम्हाला ज्या फ्रिक्वेन्सीची गरज आहे त्या तुम्हाला कधी नक्की मिळतील, ज्यावेळेला तुम्ही त्या झाडाच्या जवळ जा किंवा त्याला पाणी घाला, त्याच्या सान्निध्यात जाल त्याच वेळ. पुन्हा इथं उदाहरण म्हणजे तळ्यामध्ये 10 ठिकाणी दगड टाकले, 10 ठिकाणी लाटा तयार होत, पण मधल्या पडलेल्या दगडापासून निर्माण झालेल्या लाटा त्या काठापर्यंत येतीलच याची गॅरंटी नाही, कारण दुसऱ्या दगडापासून येणाऱ्या गाठात ज्या लाटा आहेत त्या एकमेकावर आपटून नाहीशा होऊन जातील. ह्या सगळ्याचा विचार करून आमच्याकडे इव्हन जन्म झाल्यानंतर आम्ही मुलांना जे काही नाव ठेवा, बघा ना, आता एक नक्षत्र का करायचं, तिथनं आलेली स्पंदन. त्यातही आपल्याकडे पत्रिकेत बघितलं असेल तर चरण दिलेले 1 2 3 4, हे 27 नक्षत्र 360 अंश. प्रत्येक म्हणजे हे 27 भाग जे आहे त्याचे आणखीन 4 भाग केले, 27 गुणिले 4 म्हणजे 360 अंश आम्ही 108 भागात विभाग. तुम्ही जर त्याचा तसाच हिशेब केला तर ती जी काही फिगर येते एका सेक्टरची, एका चरणाची, ती 3.333 डिग्रीज येते. थोडक्यात काय, पृथ्वीवर येणारी जी एनर्जी आहे, वैश्विक एनर्जी, ती ज्या वेळेला त्याच्यात प्रवेश करते त्यावेळेला या 3.333 म्हणजे चरण जे म्हणतो आपण नक्षत्रात, त्यातनं जी एनर्जी मिळेल ती तुमच्या अंगावर राईट अँगलला पण, इतर ठिकाणून येणारी राईट अँगलला नाही पण. म्हणजे जसं आम्ही म्हणतो ना, एखादा चेंडू जमिनीवर टाकल्यानंतर मॅक्झिमम चेंडूची पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी ती जमिनीमध्ये ऍब्सॉर्ब केली जाते एनर्जी, बाकीचे रिबाउंड मध्ये. पण तो जर काही अँगलनी आला तर तेवढी एनर्जी ऍब्सॉर्ब होणार नाही. तसं तुमच्यावर होणार जो परिणाम त्या पर्टिक्युलर चरणामधनं येणाऱ्या याचा काय फरक पडतो हे होतो, काय तुम्हाला मिळालंय आणि काय पाहिजे. म्हणून आपल्याकडे आपण मुलाचं नाव ठेवताना गुरुजींना विचारतो की गुरुजी नाव काय ठेवायचं बारशाच्या वेळेला, तर गुरुजी सांगतात समजा द पासनं नाव ठेवा. याचा अर्थ काय, द पासनं मिळणारी जी स्पंदन त्याची त्या मुलाला गरज आहे. मग तुम्ही त्या तू काय वाटेल ते म्हणा, पण द चा उच्चार झाला की मिळणारी स्पंदन त्याला मिळतात. पण आम्ही नेमकं उलट करतो, पाळण्यात एक नाव ठेवताना आका दुसऱ्या नावाने मारत बसतो. किती चूक आहे आमचं. ते पण हे माहितीच नव्हतं, म्हणजे आज कळलं की का म्हणजे ते तसं आहे ते महत्वाचं. अजून एक काका अगदी तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मंत्रशास्त्राशी रिलेटेड दुसरं एक खूप शास्त्र ज्याचा खूप डिटेलमध्ये आलाय उल्लेख, ते म्हणजे शिवस्वरोदय शास्त्र, शिवस्वरोदय. तर शिवस्वरोदय म्हणजे नक्की काय आणि त्याचा कशा प्रकारे संबंध आहे म्हणजे? नाही, काय आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या की पूर्वीच्या काळी सर्व समाज हा सुशिक्षित नव्हता. सायंटिफिक भाषेत जर तुम्ही सांगायला लागला तर त्याचा लोकांना कळायला पाहिजे ना, की आता अमुक अमुक झाल्यामुळे अमुक अमुक होतं, तमुक झाल्यामुळे तमुक होतं, त्याच्या मागलं विज्ञान काय आहे. सगळ्या लोकांना कुठं विज्ञान कळत होतं.
मग आता हे तुम्हाला जर प्रोटेक्शन द्यायचं आहे आम्हाला, मग आम्ही काय करतो की देवाच्या नावाखाली त्या गोष्टी करायला लावतो. देव देव रागवतो बरं का, किंवा अमुक होतं बरं का. हा जो प्रकार चालतो आपल्याकडे की पाप लागतं, कोणी बघितलंय पाप लागतं म्हणजे काय होतं, तर तुम्ही करा. तर ते तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवायसाठी कथानकाच्या रूपात खूपशा गोष्टी पाठवल्या गेल्या. आता हे शिवस्वरोध जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये जे काही विज्ञान सांगितलं, या अपमृत्यू टाळणे वगैरे हा जो प्रकार आहे की जो वैदिक विज्ञानाने सिद्ध केलेला आहे, प्रयोग मी पण करून बघितले. तीर्थस्नानेन दानेन तपसा सुकृतेन. आता नुसत्या जर ओळी मी सांगितल्या तर तुम्हाला कळणार. तर त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या गोष्टी, याच्या मागलं विज्ञान तुम्हाला न सांगता स्पंदनांची थेअरी, शिवपार्वतीमध्ये झालेले हे डायलॉग म्हणा, ते डायलॉग तुम्ही म्हणायला लागले की तुम्हाला हवी ती स्पंदनं तयार होतात. अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती तुमच्यापर्यंत समाजाचं कल्याण केलं. की आता तुम्ही कुठले कुळाचार आपल्याकडे येतात बघा, त्या प्रत्येक कुळाचाराच्या मागं काय पुन्हा विज्ञानच आहे. तसंच जर बघितलं तर अजूनही मी लोकांना म्हणतो की पूर्वी आमच्याकडे लग्न समारंभात पंक्ती बसायच्या, हल्ली पंक्ती नाही. हल्ली बुफे टाईप नावाला. आमचे पूर्वज आम्हाला जे सांगायचे की भरल्या ताटावरनं उठू नकोस, आता तर तुम्हाला काही घ्यायचं झालं तर उठायलाच लागतं ना. मग ते आम्हाला असं का सांगत असत, हा विचार करा, असंही आम्ही लोकांना सांगत नाही. हो, नुकसान काय आहे त्याचे? प्रत्येक काम मागे विज्ञान विज्ञान आणि विज्ञान भरलेलं आहे. सांगतो ना, या आमच्या पूर्वजांनी जे काही ज्ञानाचा ठेवा ठेवला, तो जर जाणून घ्यायचा असेल तर किती जन्म घ्यायला लागतील आम्हाला. जेवढं काही माहिती आहे त्याचा समाजासाठी, मानव जातीसाठी उपयोग करून घ्या बरोबर. आणि हे समाजापुढे आणा. हा काका, तर त्याच्यासाठी आपण जेव्हा मंत्रांनी म्हणजे एखाद्या रोगासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला वजन कमी करायचंय, तर याच्यासाठी जर काही मला काही मंत्र आहे, तुम्ही मंत्र सांगितलात की हा मंत्र, तर ते कशा प्रकारे वापरायचा, तर अ, नाही, कसं आहे, मंत्र तंत्र यंत्र हे 3 प्रकार आहेत हं, की जे आपल्याकडे पहिलं म्हणजे डेव्हलप केले गेले. हं, हं, मंत्रामध्ये तुम्ही ती स्पंदनं तयार करता. हं. आणि मगाशी जसं म्हटलं पाण्यात बोटं बुडवायची, त्याला पुन्हा संख्याशास्त्रही तेवढंच महत्वाचं आहे की काही मंत्र 11 वेळा म्हणा, काही 7 वेळा म्हणा, काही मंत्र 21 वेळा म्हणा. आता तुम्ही बघितलं असेल तर गायत्री मंत्र, दशगायत्री आहे, 28 किंवा 21, 28, 108, त्यातनं निर्माण होणारी स्पंदन आणि त्याच्यापासून निर्माण होणारी ऊर्जा, ह्याच्यासाठी आरोग्यासाठी साधारणपणे 21 वेळा जर तो मंत्र म्हटला गेला तर तो पाण्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. पाण्यामध्ये बोटं बुडवायची ना? हा नाही, टिप्स ऑफ द फिंगर्स म्हणजे कसं की जसं आपण ती जी एनर्जी आहे तुमच्या बोलण्यात, ती तुम्ही पाण्यामध्ये ट्रान्सफर करता, हा हा. म्हणून त्या पाण्याची चव पण बदलते. पाणी गरम होतं. आणि हेच जॅपनीज यांनी सांगितलंय, पुस्तकामध्ये त्यांचं पुस्तक पण आहे की पाण्याचं क्रिस्टलायझेशन बदलतं. हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि पुस्तक लिहिलंय त्याची. आपण हे आमच्याकडे पूर्वापार माहिती आहे, आमच्याकडे मग तीर्थ घ्यायची पद्धत काय होती? बरोबर बरोबर, ते तीर्थ येतं पाण्यामध्ये आता, हा, अभिमंत्रित पाणीच. अभिमंत्रित पाणी. पण काका, एखाद्याला समजा वाणीनी नीट उच्चार करता येत नसेल मंत्राचा, तर मग त्यांनी काय करावं, की नीट म्हणता येत नाहीये मंत्र? नाही 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 नाही, सगळ्यात महत्वाची आपण गोष्ट एक विसरतो हा हा. की भाषेचे आपल्याकडे 4 प्रकार आहेत. परा, वैखरी, ऐकले असतील तुम्ही.
हो, परापश्यंती मध्यमा हा वैखरी. समवयकरी. या चारही गोष्टी तुमच्या भाषेसाठीच आहेत. अच्छा. तुम्ही मनातल्या मनात स्पष्ट उच्चार करू शकता की नाही? हं. जिभेने नाही जमत तुम्हाला. हो, हो. आणि त्यातनंही माझं पर्सनल मत असं आहे की तुमच्या त्याच्या मागल्या भावना हं. पर्पज. जास्ती हं. का हा, त्या जास्ती काम करतात. हं, 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 कसं आहे की हल्लीच्या ह्याच्यात सुद्धा जर तसाच विचार करायचा हं, हं, तर पॅरासिटेमॉल हे तापासाठी एकच औषध आहे. हं, 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 डॉक्टर दोन आहेत, पेशंट एक आहे. हं, 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 पेशंट काय म्हणतो की मी अमुक एक डॉक्टरकडे गेलो हं, की मी हं, लवकर बरा होतो. हं, 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 त्याचं माझ्या मते कारण असं आहे की एक डॉक्टर काय म्हणत असतो की पेशंट आलाय, त्याला ताप आलाय, मी त्याला पॅरासिटामॉल हे औषध दिलंय, माझे पैसे आले, माझं काम झालं. दुसरा काय म्हणतो की माझ्याकडे आलाय, मी त्याला औषध दिलंय, माझे पैसे आले, पण तो लवकर बरा होतो. हा जो भावनेचा हे आहे हं, तो जास्ती फायदेशीर ठरतो. म्हणून हं, आपल्याकडे हं, आशीर्वाद म्हणजे काय आहे? हं, पॉझिटिव्ह स्पंदनच आहेत ती. हं, हं, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या दोन प्रकारच्या एनर्जीज आहेत हं, 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 विश्वात. पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळायला लागली की निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होत. हं, 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 आता हं, त्यात सुद्धा आम्ही जे गाईला पवित्र मानतो, हं, आम्ही म्हणतो गाईच्या पोटात 33 कोटी देवता. कोणी मोजल्यात? कोणीच मोजलेलं नाही. परंतु त्यातनं जर तुम्ही विचार केला सायंटिफिकली, तुम्ही माझ्या एका पुस्तकात उल्लेखही केलाय त्याचा, की ब्लॅक बॉडी कंडिशन ज्याला आपण म्हणतो आधुनिक विज्ञानाप्रमाणे, म्हणजे त्या बॉडीमध्ये सर्व प्रकारच्या एनर्जी खेचल्या जातात, त्या बाहेर येत नाही. हं, की आधुनिक विज्ञान ब्लॅक होल्स म्हणतो आपण बघ. हं, बरोबर. हं, ब्लॅक होल्सचा अर्थ काय? की त्यात प्रकाश जरी गेला तरी तो बाहेर येत नाही. पण हं, हेच आपण म्हणतो ना, शिकतो ना हं, आधुनिक हो, विज्ञानाप्रमाणे. बरोबर. हं, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ्स, त्याचे निगेटिव्ह. आता ज्या केसांवरनं काळ्या मला हे रिफ्लेक्ट होऊन येतच नाही परावर्तित होऊन प्रकाश किरण, मग त्या निगेटिव्ह वर तुम्हाला केमिकल रिॲक्शन होत नाही. फिल्म वॉश केली की ते निघून जातं, ट्रान्सपरंट होते फिल्म. हं, 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 हे आणखीन एक उदाहरण की काळ्या ह्याच्यामध्ये सगळा प्रकाश वगैरे खेचलाच जातो. म्हणून हं, काळे हं, कपडे घालून उन्हात जात नाही आपण. हं, हं, तापतं कारण हीट ऍब्सॉर्ब होते. हं, 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 बरोबर आहे. त्याप्रमाणे सूर्य हं, ही पॉझिटिव्ह एनर्जीचा सोर्स. हं, 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 अमावस्येचा तुमच्या पत्रिकाशास्त्राप्रमाणेच तुम्ही बघितलं हं, 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 तर पत्रिकेतला चंद्र बिघडला हं, की मानसिकता बिघडते, आरोग्य बिघडते. हं, हं, अमावस्येच्या काळामध्ये हं, सूर्यप्रकाश चंद्रावर पडून तिथनं परावर्तित होऊन तुमच्यापर्यंत येतच नाही. हं, चंद्र नसतो असं नाही, चंद्र आहे आकाशात, पण सूर्य त्याच्यावर पडून तो आपल्याला दिसतच नाही ना, परावर्तित होऊनच येत नाही. हं, पृथ्वीच्या सावलीमध्ये गेलेला असतो टोटल, हं. पूर्णपणे. दॅट इज ऍक्च्युअली व्हॉट वी कॉल इज अ ब्लॅक बॉडी कंडिशन असते तेव्हा. बरं. आणि आपण जर बघितलं तर गाईच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास आहे असं आम्ही म्हणतो. हं, गाईची जीभ काटेरी आहे. कुठल्याही पॉइंटेड ऑब्जेक्टवरनं एनर्जी फेकली जाते, नाहीतर खेचली जाते. हं, हेही आम्हाला मान्य आहे विज्ञानात. आणि तुम्ही लहानपणी ऐकलं असेल की अमुक अमुक एक व्यक्तीला त्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलाय. हं, म्हणजे तळहात ज्याला म्हणतो पाम, हं, इट्स अ मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट ऑफ अवर बॉडी. हं, गाईची जीभ अमावस्येच्या काळात तुमच्या त्या तळ हाताला लागली की गाईच्या पसल्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे हं, तुमच्या शरीरातली निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते. हं, आणि हं, बरोबर. पत्रिकेतले दोष नाहीसे होतात. हे शरीर मोकळं होतं. आणि तुम्ही ज्यावेळेस नक्षत्राचा जप चालू करता त्यावेळेस तुमच्या शरीरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण व्हायला लागते. अच्छा. बरोबर. तुम्हाला एनर्जी मिळत जाते ना, हं, हं, निगेटिव्ह एनर्जीच नाही.
हो हो. काका, तर हे मंत्रांचे उच्चार करून पाणी हे मंत्रित करून त्याच्यावरून रोगोपचार करताना काही पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे, पण काही अटी किंवा नियम काही आहेत का? फॉर एक्झाम्पल नाही, त्यात बेसिक तुम्ही हां, हां. नियम म्हणजे असा आहे हं, की पूर्वी आपल्याकडे जे काही पद्धती होत्या हं. किंवा जे काही रीतिरिवाज होते, हल्लीच्या आधुनिक लोकांनी त्या कधी विचार केलेलाच नाही असं माझं मत आहे. की पूर्वी लेडीजच्या पिरियड्स काळामध्ये त्यांना 4 दिवस बाजूला बसवत असत. तेव्हा करायचं नाही, बरोबर. हं. करायचं नाही का? तर हल्लीच्या लोकांच्या विचारांप्रमाणे तेही रक्तच आहे, हेही रक्तच आहे. मग का करायचं नाही? तुमच्या शरीरातलंही रक्तच आहे ना पाण्यात. तर ह्याच्यासाठी एक साधा आणि सोपा उपाय मी लोकांना सांगतो की नॉर्मली तुम्ही बागेत जा, एखादं गुलाबाचं फुल पिरियड्स नसताना तोडून आण हाताने. ते किती वेळ ताजं राहतं बघा. आणि पिरियड्स चालू असताना ते तसंच फुल तुम्ही दुसरं एक तोडून आणा. तुमच्या असं लक्षात येईल की पिरियड्स चालू असताना आणलेलं जे फुल आहे ते लगेच सुकून जातं. कंडिशन्स त्याच. म्हणजे त्याच्या मागे विज्ञान आलं काहीतरी, स्पंदन आली. हा अभ्यास हल्लीच्या ह्याच्यात कोणाला, म्हणून ते पिरियड्स मध्ये तुम्ही बाजूला बसा. कारण मला आठवतंय ना, आमच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढून घेतले शिवल्यानंतर. बरोबर. आणि तुम्ही काका, ही सगळी पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जीची खेळ आहे. हां 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 हां. आता आणि इव्हन काका, आपण काही, हा बोला बोला. नाही, तुम्ही म्हटलत की ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः 30 वर्ष लोकांना मदत करताय आहे आणि तुम्ही कुठल्याही चार्ज केला नाही, फ्री ऑफ चार्ज करता तुम्ही. तर त्याच्यात तुम्ही पहिलं पण मेन्शन केलं की हे मंत्र वापरताना कोणी असं कुणाला तुम्ही कोणी चार्ज करायचं नाही, पैसे घ्यायचे नाही त्याचे. पण घेणाऱ्यांना ज्यांना फायदा होतोय त्यांना स्वेच्छेने काही करायचं असलं सत्कार्य, काही निस्वार्थ, नाही त्यांनी केलं नाही तर चालेल. नाही नाही, सांगतो त्याच्याबद्दल माझं मत मी सांगतो. माझं अजूनही तेच मत आहे की त्याचे तुम्ही चार्ज लावू नका. कारण ह्या ज्ञानाची किंमत माझ्या दृष्टीने पैशात होत नाही. पहिली गोष्ट. तर तुम्ही मला सांगा, ऑटिझम किंवा तुमचा आता ऑटो इम्युन, थायरॉइड, इव्हन हार्ट अटॅक, कॅन्सर, बरे झालेले जे पेशंट्स कसे बरे झाले, तर एक तर त्यांचं त्यांनी केलं. मी सांगितलं तुम्हाला, मान्य. तुम्ही बरे झाला, आनंद आहे आम्हाला. कसं असतं की सगळेच लोक असतात असं नाहीये. की कित्येक लोकांना असं वाटतं फुल ना फुलाची पाकळी मला द्यायची. उतराई होणं म्हणतो ना, की आज अमुक एका व्यक्तीमुळे मला जीवनदान मिळालं किंवा माझी या अडचणीतनं ह्याच्यातनं मुक्तता झाली, तर काहीतरी माझ्याकडे. मी जर सांगत, मी सुरुवातीला सांगतच तर आवाज काढायचा नाही, इथनं बाहेर व्हायचं, विचारायचं सुद्धा नाही. लोकांना त्याचं वाईट वाटतं खूप. कारण मी काही हे केलं नव्हतं म्हणून मला विचारलं तर मी सांगतो ना, माझी 800 कोटी रुपये फी आहे. पण कोणी म्हटलं मला फुल ना फुलाची पाकळी 2 रुपयाची द्यायची तुम्हाला, तिथं तू तुझ्या मनाने देतोयस. मी मागत नाहीये, कारण मी माझ्या ज्ञानाची किंमत पैशात करतच नाही. ठीक आहे, तू दे मला, त्याचं काय करायचं मी बघेन. अहो काका सांगतो तू ना, 4-5 डझन साली मी इथल्या वाटून टाकल्या बरोबर. आश्रमानं नेत्या. हा, म्हणजे तुम्ही ते निस्वार्थीपणेच हे करू, म्हणजे प्रत्येकाने निस्वार्थ आणि सत्कार्य करावं नाही अशी प्रत्येकाने आपल्या नाही आपल्याबद्दल नाही नाही आपली नाही नाही, त्याच्या मागे 2 गोष्टी आहेत मॅडम. एक तर हे समाजकार्य आपल्या समाजासाठी आपण करत असतो, हा पहिला भाग. त्यानंतर माणसाला ज्या अडचणी येतात म्हटलं ना, त्यात 10 ते 15% अडचणी ह्या पत्रिकेशी निगडीत. बरोबर. एनर्जी विच यू रिसीव्ह फ्रॉम कॉस्मॉस ऍट द टाइम ऑफ युअर बर्थ.
त्यातही आम्ही ज्योतिष 100% बरोबर का येत नाही माझ्या मते? तर एक्झॅक्टली या पृथ्वी तलावर म्हणजे त्रिमिती विश्वात तुम्ही ज्या वेळेला प्रवेश केला, तो क्षण सापडणं म्हणजे थोडक्यात पहिला श्वास कधी घेतला. आजकालच्या ह्याच्यात काय आहे की मूल रडलं की डॉक्टर सांगतात जन्म इतक्या वेळा झाला. पण त्यांनी इथं विश्वात या त्रिमिती विश्वात प्रवेश कधी केला, जे पहिला श्वास कधी घेतला, ते जर कळलं तर निदान 90% तुम्ही ज्योतिष बरोबर सांगू शकता, 10% नाही. त्यानंतर त्याच्याही पेक्षा दुसराही प्रश्न असा येतो की मातेच्या उदरात गर्भामध्ये जीव कधी निर्माण झाला, कोणाला माहिती? अशा ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी हे करत राहायचं, फार विचार करायचा नाही, भलं हा, करत काका राहा. काका तुम्ही याच्यावर संशोधन केलं, तुम्हाला गुरुकृपा झाली, त्याचा उपयोग झाला, पण आता ऑडियन्स हे सगळं ऐकतायत आणि त्यांनाही ते नाही सगळं पटतंय आणि त्यांना त्याच्या संशोधनामध्ये कधी काही मदत करावीशी वाटली किंवा त्यांना काही संशोधन रिसर्च करावासा वाटला तर त्यांनी काय करावं? नाही नाही, त्यांनी एकच आहे, मी सांगतो ना आता, तो मुद्दा राहायला सांगायचा माझा, हो, हो. की 10 ते 15% अडचणी तुमच्या पत्रिकेच्या वेळ ह्याच्यात येतात. जन्माच्या वेळची ग्रहांची स्थिती. दुसऱ्या 5-1% अडचणी या तुमच्या वास्तूशी निगडीत आहेत. आणि 75 ते 80% अडचणी या बाहेरच्या बाधांच्या आहेत मॅडम, किंवा ज्याला निगेटिव्ह एनर्जी म्हणतो किंवा ब्लॅक मॅजिक म्हणतो, त्याच्याशी निगडीत आहे. आता तुम्ही मला असं सांगा की मी एखाद्याला बरा केला, पैसे घेतले, बरोबर आहे, तर मी त्या साईड इफेक्टचा किंवा बॅड हिल पॉवर्सचा त्याच्या अगेन्स्ट मी कार्य करतोय, कारण त्याच्यामुळे त्या बाधा झालेल्या आहेत. तुमच्यात जर तेवढी ताकद नसेल त्या हिल पॉवरला की त्याला तोंड द्यायची, तर तुम्हाला त्रास होतो. तुम्ही जर बघितलं असेल तर मंत्र तंत्र आणि ही जी जंत्र करणारे लोक आहेत ना, त्यांचे शेवट बघा कसे होत, हालाकीचे. म्हणून त्याचं महत्व आहे की तुम्ही निस्वार्थीपणेच हे काय केलं पाहिजे नाही आणि नाही, बेसिकली गुरुकृपा पाहिजे तुमच्यावर जी आहे तो त्याच्यामुळे. नाही नाही, तुम्हाला तेवढी उपासना पण लागते. हं. तुम्ही जरूर करा ना, मी सांगतो तुम्हाला की पुस्तक वाचून तुम्ही रोगोपचार करा, फक्त त्यातनं पैसे का घेऊ नका. तर त्यात कारण हल्ली तुम्ही बघता बऱ्याच वेळा मॅडम की मेडिकल याच्याप्रमाणे सगळे रिपोर्ट नॉर्मल, हं. पण माणूस म्हणतो त्रास तर होतोय मला, दिसत काहीच नाही. आता या स्पंदनांच्याच बाबतीत जर म्हणायचं झालं, एखाद्याच्या घरात गेल्यानंतर किती वेळ गप्पा मारल्या तरी पत्ता लागत नाही, बरोबर. पण काही घरात गेल्यानंतर चुळबुळ सुरू होते, लगेच निघावंच वाटतं. हं. पृथ्वी तलावर सुद्धा काही ठराविक ठिकाणीच ऍक्सिडेंट होतो, हं. प्रिकॉशन्स घेत नाहीत का लोक, पण तिथले निर्माण होणारी कंपन, थोडक्यात हे स्पंदनांचे खेळ आहे, चांगले वाईट. हं. आणि का आपल्या याच्यामध्ये आता इव्हन यंत्र जे आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये हेच आहे की तुम्ही ती तयार करत असताना ते सिद्ध करायला लागतं. जे काही हं. स्पंदन आहेत, काही क्रिया आहेत, की त्यातनं त्या कागदापासून किंवा त्या यंत्रापासून निर्माण होणारी स्पंदनं जी आहेत त्याची गरज आहे तुम्हाला. हं. आता करोनात कितीतरी अमेरिकेमध्ये मी यंत्र दिली. हो. हा, त्याच्यावर तो पुढला एक प्रश्न आहे की सर्व निवारण सर्व रोग निवारण यंत्र जे आहे त्याच्यावर पण रिसर्च झाला आणि त्यांनी फाइंड आउट केलं, म्हणजे ते विद्यालयाचा मी फोटो आहे तो मी एक पटकन शेअर करू का? दाखवा ना, अहो तो इथे जे SSRF म्हणून जी संस्था आहे ना, हं, 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 हं. SSRF, हा, हा, स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल सायंटिफिक रिसर्च फाउंडेशन, हा, 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 हा. तर त्यांच्याकडे मी तयार केलेलं एक यंत्र पाठवलं होतं, हं, 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 हं. सर्व रोगबाधा नाशनं. हा, नाही हे नाही, तर त्या ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात असेल त्यांनी हा. पहिल्यांदाच लिहिलंय की हा हेच हे यंत्र. हं, हं.
सॉरी, पत्र त्यांचं, हा हा. की पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्या तयार केलेल्या यांनी हम्म, हम्म, केल्याने हम्म, फार तर 3 मीटर पर्यंत जाते. हम्म, 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 आणि जे आम्ही तयार केलं, हम्म, हम्म, गुरुकृपा आणि सिद्धता, त्या हम्म, दोन्ही गोष्टी आहेत, हम्म, की ते जवळजवळ 14-14 मीटर पर्यंत लांब जाते पॉझिटिव्ह. हम्म, 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 हम्म. इथेच दिसतंय ना तुम्हाला. हो 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 यंत्र तेच, हो 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 फक्त त्याच्या मागल्या भावात हो आणि हो सिद्धता. हो हो आणि बरोबर. बाकीची जी पत्र आहेत नाही, हा हा ती हा काही हा. हॉस्पिटलची आहे. हो हो हो. हे यातनं एक हा. मिळणारी ऊर्जा, बाकी काय. हो हो. इथे खूप चांगले नामांकित डॉक्टरांनी हे केलेले आहेत. रुबी हॉलचे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुनील साठे यांनी सुनील त्यांचा साठे. कोविड काळात खूप रुग्णांना उपयोग झाला, त्यांचं हे आहे. त्याच्यानंतर खूपच आहेत म्हणजे अ, हे फ्लोरिडामध्ये जेव्हा टॉर्नेडोज येणार होते आणि त्यांना इव्हॅक्युएशन करायला सांगितलं होतं, त्यांनी काकांची मदत घेतली. काकांनी यंत्र त्यांना दिले ठेवायला आणि जवळ काहीही येऊ शकला नाही. तो बरेच वेळा तिथे फ्लोरिडाला एक ग्रुप आहे की जो काकांशी कन्सल्ट करून हे करतो आणि त्याच्यामुळे बरेचसे फिरलेले टॉर्नेडो. त्याच्यानंतर हा एक सेंद्रिय शेती द्राक्ष उत्पादकांचं आहे की काकांनी शी बोलल्यानंतर काकांनी अभिमंत्रित केलेलं पाणी झाडांना घातल्यानंतर झाडांच्या पिकामध्ये कसा खूप चांगला त्याला अनुभव आला, त्याचं ते आहे. हे अनेक प्रकारचे डॉक्टर, मग त्याच्यामध्ये ॲलोपॅथीचे आहेत, आयुर्वेदाचे आहेत, होमिओपॅथीचे आहेत. त्यांनी स्वतः त्यांचा अनुभव घेतलेला आहे. एका डॉक्टरांना स्वतः टाईप 1 डायबिटीज होता आणि त्यांना दिवसाला 4 इन्शुलिनची इंजेक्शनं घ्यायला लागायची. आणि काही महिन्यानंतरच काकांनी सांगितलेल्या उपायाने अभिमंत्रित पाणी घेऊन त्यांना शून्य आता इंजेक्शनं घ्यायला लागतात आणि ते आता अजूनही कमी कमी होत जातंय. तर त्यांनी हे अभिप्राय पाठवलेला आहे. तर असे अनेक आहेत आणि हा सगळ्यात मोठा अभिप्राय म्हणजे हा जगत शंकराचार्य पीठ करवीर यांना झालेला. त्यांना मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते की डॉक्टर फडके सर कशाला पीठस्थ उभं उत्तम आशीर्वाद व आपले नारायण जगातील लोकांना. हे मला नीट मराठी म्हणजे क्लिअर दिसत नाहीये, पण त्यांना त्या मंत्रांतून या मंत्रातून त्रिविध ताप नष्ट करण्याची शक्ती आहे असे अनेक लोकांच्या परदेशात राहणाऱ्या सुद्धा अनुभवातून लक्षात येते. आणि श्रद्धापूर्वक केलेले कार्य हे नक्कीच उत्तम तऱ्हेने पार पडते, याबाबत आम्हाला काहीही शंका नाही. तर समर्थ आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान पाहिजे. समर्थन राहावे हे सर्वांनी लक्षात ठेवावे. म्हणजे आता काकांनी आपल्याला सगळ्यांना समजून सांगितलं की शास्त्र आहे, त्यात आणखीनही किती समजून घेता येईल. पण हे सगळं एकदा समजून घेतल्यावर आपली श्रद्धा पाहिजे, ह्याच्यामध्ये आपणच आपल्यासाठी करायचं, त्यामुळे नियमितता पाहिजे. ह्या अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडून करायच्या आहेत आणि हेच आहे. तर मी आता तुम्हाला फोटो पण दाखवते काय काकांच्या पुस्तकांचे. पण हा काकांचा मी अजूनही मला काही खूप प्रश्न विचारायचे आहेत, आपण वेळेच्या ह्याच्याकडे आलेलो आहोत. पण तरी हे राहायला नको म्हणून मी मध्येच दाखवते की डॉक्टर मोहन फडके हे पुण्याला राहतात. त्यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. काकांनी अतिशय जनरसली आपल्याला सांगितलेलं आहे की कोणाला त्यांच्याशी काही बोलायचं असेल याच्याबद्दल तर इंडियन वेळेप्रमाणे, भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी 6 ते 9 या वेळात त्यांना व्हॉट्सअपवर कॉल केला तर चालेल. मात्र त्यांचं वय लक्षात घेता आणि सगळ्यांनी खूप गर्दी करू नये, मिनिमल हे ठेवावं. त्यांचा नंबर आहे 9881344731. परत मी सांगते 9881344731. आणि पुस्तकं हवी असतील तर अमेरिकेमध्ये पुस्तकं हवी असतील तर श्री महेश बर्वे यांच्याकडे फक्त इंग्लिशमधलं पुस्तक वैदिक मंत्रास फॉर डिसीज फ्री लाईफ हे उपलब्ध आहे. त्यांच्याशी व्हॉट्सअपवर मेसेजद्वारा कॉन्टॅक्ट करून ते तुम्ही कुरिअर करण्याची व्यवस्था करू शकता. त्याच्यासाठी त्यांचा नंबर आहे श्री महेश बर्वे यांचा 9823030999 9823030999. आणि भारतामध्ये जर ही पुस्तकं मागवायची असतील तर त्यांचा मुलगा श्री अनिरुद्ध फडके
त्याच्याकडे सगळी काकांची पुस्तकं अवेलेबल आहेत. त्यांच्याशी व्हॉट्सअपवर मेसेज करून ती भारतामध्ये फक्त मागवता येतील. त्यांचा नंबर आहे 9422823344. परत एकदा सांगते, श्री अनिरुद्ध फडके. भारतामध्ये पुस्तकं मागवायची असतील तर कॉन्टॅक्ट नंबर आहे 9422823344. तर हे कॉन्टॅक्ट आहे, त्याचे डिटेल हे आपल्या रेकॉर्डिंगमध्ये पण येतील. आणखीन ही पुस्तकं आहेत. हे इंग्लिश पुस्तक आहे, वैदिक मंत्रास फॉर अ डिसीज फ्री लाईफ. याच्यामध्ये सगळं छान एक्सप्लेन केलेलं आहे काकांनी. वैदिक विज्ञान आणि रोगमुक्ती हे एक चांगलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर पर्यावरण आणि कृषी क्षेत्र, याच्यासाठी कृषी क्षेत्र व पर्यावरण रक्षणासाठी वैदिक विज्ञान हे एक पुस्तक आहे. आणि वैदिक विज्ञान रोगमुक्ती अमोघ देवी कवच हे अजून एक पुस्तक आहे. आणि मंत्रशास्त्र आणि रोगमुक्ती, तर ही अशी छान छान पुस्तकं उपलब्ध आहेत. तर त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो. आणि मी आता हे थांबवते शेअरिंग. हा. आणि धन्यवाद. काका अजून थोडे प्रश्न आहेत ते मी सांगते, तोपर्यंत प्रेक्षकांनाही काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी अंजली, तो व्हिडिओ दाखवायचा आहे का? व्हिडिओ ह्याचा आहे, टेस्टिमोनियलचा आहे. मला वाटतं त्याच्या आधी मी टेस्टिमोनियल. ओके. हा हा तर तो दाखवूयात एक 3 मिनिटाचा, पण त्याच्यात मी 2-3 प्रश्न विचारते आणि तोपर्यंत बोला. प्रेक्षकांना विचारायचे असतील तर ते हे करायचं. काका नाही, प्रेक्षकांच्या बाबतीत एक सांगतो की माझं पर्सनल मत की मला अमुक एक त्रास आहे असं पब्लिकली बोलण्यापेक्षा जनरल जर असेल ना, की बाबा कॅन्सर असेल तर काय करावं, डायबिटीसला काय करावं, असा प्रश्न असावा. कारण काय आहे की इंडिव्हिज्युअल माणसाला जर त्यांनी स्वतःची जर हे सांगायला सुरुवात केली तर माझं असं मत आहे की स्वतःची आयडेंटिटी जगभर व्हावी अगदी बरोबर, असं वाटत नाही लोकांना. अगदी बरोबर, तर अगदी माझ्या बरोबर. नंबरवर ते फोन करू शकतात. आता चालेल. जर इन जनरल जर शंका म्हणून कोणाला काही हवं असेल की काका बाबा मी एक आता प्रश्न विचारते. हा हा की पोटाचे विचार. विकार आहेत काय करू, असं बोला ना. चालेल. तर आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की वात पित्त कफ हे जर बॅलन्स राहिलं तर मग रोग काही होत नाहीत, त्रास होत नाही. तर मग हे जनरल वात पित्त कफ बॅलन्स राहण्यासाठी काही मंत्र आहेत का? नाही नाही, बेसिकली आहे. कसं आहे की ज्या वेळेला आपण हे बीज लावतो मंत्रांची, की आता समजा तुमचा हार्टच्या संदर्भातला प्रॉब्लेम तर ते पृथ्वी तत्वाशी निगडीत. अच्छा. तर त्यासाठी ओम लम लम लम, कारण ही जी पंचमहाभूत आहे म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना पृथ्वी आप तेज वायू आकाश, तर या प्रत्येक याच्या मागे प्रत्येक एक बीज मंत्र आहे. आणि तुमच्या शरीरात कुठल्या भागावर तो आजार आहे, ते कुठल्या तत्वाच्या आधिपत्याखाली आहे, ते बीज लावायचं मंत्र म्हणायचं. म्हणजे थोडक्यात मिसिंग क्लिंग जर भरून काढली तुम्ही, म्हणजे उदाहरणार्थ पृथ्वी तत्वाचं ओम लम असा म्हणायचा का नुसतं नाही लम? नाही, आता पृथ्वी हा लम जो आहे तो हार्ट डिसीज, तर हृदय संबंधितले आजार, तर ते पृथ्वी तत्वाखाली जातात. त्यामुळे ओम लम ललिता देवी हे देवी तेच नाव, लम हे बीज मंत्र, बीज नाव, बीजाक्षर. ते मंत्रून तुम्ही पाणी प्यायला सुरुवात केली की तुमच्या हार्टच्या संदर्भातले सगळे प्रॉब्लेम काय. त्यानंतर वातविकार जो म्हणतो त्याला वम आहे, वम. मग त्याला पुढे देवीचं एक नाव लावलं त्यांनी, ओम वम वज्र हस्ताभ्याम नाम, झाले वातविकारावरचे प्रॉब्लेम नाही. असं ते सगळं ऍडजस्ट केलं जातं. आता अग्नी म्हणतो ना आपण, तर त्याला सुद्धा रम असा आहे की ओम अग्निदेवाय. सांगतो ना प्रत्येक पंचतत्व ह्याच्यासाठी सुद्धा मंत्र आहे. आणि त्याही पलीकडे मी जाऊन म्हणतो लोकांना की तुम्ही बाकी विसरा, तुम्ही तुमच्या नक्षत्राच्या देवतेला हाका मारायला सुरुवात करा. तुमचे सगळे मार्ग बरोबर ते दाखवणार देणार आहे. मराठीमध्ये आमच्या इथं ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सातबाराचा उतारा म्हणतो आपण प्रॉपर्टीचा,
तो देणारा जो कोण दैवत आहे ते तुमचं आराध्य दैवत आहे, हं. नक्षत्राचा स्वामी. बरोबर. रोज 108 वेळापेक्षा जास्त हाका मारा आणि त्याला हं, एकदा हं, तरी हं. बघेल की नाही तुमच्याकडे. हो 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 प्रत्येक थोडक्यात म्हणणं आहे, नक्षत्राचा कोणता स्वामी असतो ते पण कळायला पाहिजे आपल्याला. नाही हो ते तो पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये आहे. व्यवस्थित सगळी पुस्तक लिस्ट आहे. काय आहे, 27 नक्षत्र त्यांचं हे सगळं दिलेलं आहे. आपल्याकडं जे पंचांग आहे त्या पंचांगामध्ये अवकहडा म्हणून एक कोष्टक आहे. तर प्रत्येक नक्षत्राच्या वरच्या बाजूला आराध्य दैवत, आराध्य वृक्ष हे जसं दिलंय तसं त्याचे चरण सुद्धा दिलेले असतात, त्याचं अध्याक्षरही दिलेलं आहे. फक्त अनफॉर्च्युनेटली आम्हाला तुम्ही हे कसं वाचायचं याचा विचारच आम्ही करत नाही. चला एनिवे. हं, चालेल. मग पुढला एक एक प्रश्न विचारते की असं म्हणतात की लहान मुलांना पटकन नजर किंवा दृष्ट लागतंय, तर स्पेसिफिकली त्याच्यासाठी मुलांना दृष्ट लागू नये म्हणून काही मंत्र आहेत का? नाही, काही यंत्र आहेत ना, त्याला एक यंत्र आहे, ते फक्त डाउनलोड करायचं आणि गळ्यात बांधून टाकायचं. हा 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 आणि संगणक. त्या हं. आता माझ्याकडलं हे पुन्हा गेलंय आणि आता जागे नाही माझा मुलगा, तर मी आपण ऑडिओ चालू ठेव. बरं नाही, बरं आम्हाला चालेल. दिसतंय काका, आम्हाला व्हिडिओ दिसतोय तुमचा. हा तुम्ही दिसताय हा आम्हाला. मग तुमचं दिसत नाही तिकडनं, मग माझं तुमचं अच्छा. काहीच दिसत नाही. एनिवे, बरं तर बरं आपण बरं. असं करूया की त्यात नाही, त्यासाठी मुलांच्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी सांगितल्या आहेत बघा, की मुलाला तीट लावा, काळा डाग, त्याच्या मागे विज्ञान आहे. दृष्ट लागू नये म्हणून मीठ मोऱ्याने दृष्ट काढतात, निगेटिव्ह एनर्जी खेचली जाते. प्रोटेक्शन म्हणजे काय, आपण जेवढी मॅक्झिमम काळजी घेऊ शकतो की अमावस्येला पौर्णिमेला बाहेर येऊ नका, संध्याकाळी बाहेर जाऊ नका, रामरक्षा म्हणा, सरतेशेवटी स्पंदन आहे तो, बाकी काही नाही. आणि यंत्र पण आहे, ते एक यंत्र जर गळ्यात बांधलं काही होत नाही. म्हणजे आता जसं मी सर्व रोग बाधा नाशनाचं यंत्र म्हटलं तुम्हाला, हो हो. तसं ह्याचंही यंत्र आहे. हं. फक्त ते सिद्ध करायला लागतील. मी एक काम करेन की तुमच्यापैकी कुणाकडे ते यंत्र पाठवून दे, हं. सिद्ध केलेली. हं. फक्त त्याचा गैरवापर होणार नाही एवढं बघा. म्हणजे ते यंत्र देऊन मी पैसे कमवतोय वगैरे असं नको व्हायला. तेवढं फक्त हे करा, मी जेवढी काही तयार सिद्ध केलेली यंत्र आहेत, म्हणजे अगदी फार सर्व रोग बाधा नाशन ते तर काय कोणीही करा, तेही पाठवून देईन. ते तुम्ही डाउनलोड करा आणि जवळ ठेवा, फक्त संपलं का. कोट कामात यश आहे, गतवस्तू प्राप्तीसाठी यंत्र आहे, पाऊस पाडण्यासाठी आहे, जमिनीत पीक येण्यासाठी आहे. खूप आहे तो आपल्याकडे. आपल्या लोकांनी खूप उपाय करून ठेवले, आपले उपकार करून ठेवले. फक्त आम्हाला माहित नाही, आम्ही सांगत नाही लोकांना. काका इथे खूप ना असा प्रॉब्लेम येतो झाडांच्या बाबतीत की बॅकयार्ड मध्ये असं गार्डनिंग करताना की प्राणी म्हणजे ग्राउंड हॉक म्हणा किंवा रॅबिट, स्क्विरल्स ते काही टिकू देत नाहीत. तर मग ते असं होण्यासाठी काही मंत्र आहेत का की चांगलं गार्डनिंग व्हावं? नाही नाही, कसं आहे माहितीये का, की हे थोडक्यात बाहेरच्या पशु पक्ष्यांपासून येणारे अडचणी आहेत ना, त्याच्याकडेही मंत्र आहेत. की मंत्रून पाणी टाका. आता तुम्हाला म्हटलं ना की रकून, त्यानंतर तुमचे सरपंच, इवन त्याच्याही पलीकडे जाऊन आपण म्हणतो की स्क्विरल्सचा मी प्रयोग, आता इथं इंडियामध्ये कधी प्रॉब्लेम नाही आलाय, पण रानडुकरं जी म्हणतो आपण, त्याचे सगळे प्रयोग करून बघितले की तांदूळ आणि हे मंत्रायचं टाकायचे. साप, तुमच्या तिथं सापाचा प्रॉब्लेम कितपत आहे मला माहित नाही, सापापेक्षा परंतु स्क्विरलचा जास्ती स्क्विरल्स म्हणजे खारकुंड्यांचा जास्ती प्रॉब्लेम आहे आमच्या इथे, खारकुंड्या. नाही, मला काय म्हणायचंय, करून बघा ना. प्रत्येक ह्याच्यासाठी त्यातनं प्रोटेक्शन आहे तो, कारण तो इथं आमच्याकडे कधी करायचा प्रश्न आला हो हो बरोबर. खारेंच्या हा काका आणखीन ज्या एक सगळ्यात महत्वाचे म्हणजे आणि खूप कॉमन असलेले म्हणजे डायबिटीस
आणि ब्लड प्रेशर. तर या दोघांसाठी काही मंत्र असतील तर सांगाल का? एक्झॅक्टली, नक्की सांगतो, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याकडे जे पहिलं नक्षत्राचा जो हे आहे हा हा हा. पत्रिकेतला, हम्म. तो तो त्या पुस्तकातनं मी दिलेला. हो 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 हो. तो आंघोळीच्या वेळेला चालू करायचा, हा पहिला भाग. चालेल. दुसरा, की आता ज्याला आपण डायबिटीस म्हणतो, तर त्यासाठी कसं आहे की लोकांच्या मनात शंका भरपूर असते. कोण म्हणतो माझी शुगर युरिन मध्ये सापडते, कोणी म्हणतो ब्लड मध्ये सापडते. तर ह्या याच्यासाठी म्हणून मी पुस्तकामध्ये 2 वेगळे मंत्र दिले. पण महत्वाचा मंत्र असा आहे की आपला जो गायत्री मंत्र आहे, ओम भूर्व स्वाहा तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा नॉर्मल गायत्री आणि हा बायकांनी म्हणायचा असा पण आहे. त्याच्या मागला असा आहे की हा आहे ऍक्च्युली सूर्याची उपासना. त्यामुळे लेडीजच्या शरीरात उष्णता वाढत जाते, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून तुम्ही तो म्हणू नका, बायकांनी असं म्हटलेलं. तर हा जो गायत्री मंत्र आहे, ओम भूर्व स्वाहा, परत एक ओम लावा मध्ये, ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा 21 वेळा पाण्यात बोटं बुडवून म्हणून पाणी प्यायला सुरुवात करा ना. हम्म. बघा तुमची शुगर जाते की नाही. हम्म. त्याही पलीकडं पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची, मी अनुभवलं. आमच्या लहानपणी 180 140 ही स्टँडर्ड रेंज होती. त्यानंतर ती 140-100 केली गेली. 10 वर्षापूर्वी 160-120 चालत होती आणि आता 120-80 केली आहे. तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार आहे हो? खरंय. मोठा प्रश्न आहे. हम्म. 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 कुठं तुमच्याकडे तरी स्टँडर्ड्स आहे. हम्म. हम्म. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्यासारखा विचारतो, तुम्ही ज्या इक्विपमेंटनी चेक करता ती इक्विपमेंट कॅलिब्रेटेड आहेत का, सर्टिफाईड आहेत का? तुमच्या तिथं आता, कारण मी इथे इंडियामध्ये आता प्रयोग करून बघितला, एका पेशंटचं रक्त काढून 4 वेगळ्या वेगळ्या लॅबोरेटरीजला पाठवलं, सेम सॅम्पल, चारीचे रिपोर्टचे रिझल्ट वेगळे. कोणावर विश्वास ठेवणार आहे तुम्ही? हम्म. एनिवे, पण गायत्री मंत्र म्हणून मध्ये ओम लावलेला, हो हो हो. तुम्हाला काही होत नाही, शुगर नॉर्मल राहते. बर बर बर. त्याचे काका आता माझ्याकडे नाही नाही 15-20 रिपोर्ट सुद्धा आहेत माझ्याकडे, लेखी लोकांचे रिपोर्ट. हो हो हो, पुस्तकातही हार्ट भरपूर आहेत रिपोर्ट. हो. नाही नाही, आणि हार्टच्या संदर्भात हम्म. ओम लम ललिता देवीभ्याम नमः. कुठल्याही प्रकारचा हार्टचा प्रॉब्लेम असतो. हम्म. हम्म. त्यानंतर पोटाचे विकार, हम्म. हम्म. म्हणजे ज्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हम्म. 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 त्यासाठी ओम शुम शूलधारिणी भ्याम नमः. हम्म. हम्म. मग ते लिव्हर असू देत, लहान आतडा असू देत, मोठा आतडा असू देत, हम्म. तो तिथे येतो मंत्र. त्यानंतर बर. रेस्पिरेटरी सिस्टीम साठी जो म्हणतो ना, हम्म. कान ना म्हणजे नाकाचे विकार असो, फुफ्फुसाचे विकार असो, हम्म. श्वसनाचे विकार असो, दमा असो, हम्म. ज्याला आपण अस्थमा म्हणतो तो, हम्म. हम्म. तर 6 ठिकाणी ओम लावलेला गाय. ओम हा. भू ओम भुवा ओम स्वाहा, हम्म. ओम तत्सवितुर्वरेण्यम, ओम भर्गो हम्म. देवस्य धीमहि, ओम धियो यो नः प्रचोदयात्. आणि मी तर लोकांना हल्ली एक सजेस्ट असं करतो की आपण हल्ली जे अन्न खातोय ना, ते सुद्धा म्हणजे पॉयझनच आहे. बघा ना, किती पेस्टिसाइड्स मारले आहेत, किती फर्टिलायझर्स वापरले. ऑर्गॅनिक म्हणतात, खरंच ऑर्गॅनिक असतं का हो? कारण ते काय वेगळं दिसत नाही. त्यापेक्षा जो कुब्जिका त्रिपुरा गौरी मंत्र जो आहे, कुब्जिका त्रिपुरा गौरी चंद्रिका विषाहारी, हा इन्व्हेरिएबली करा. सगळ्यांच्या प्यायच्या पाण्यात पाणी टाकून द्या, काय वाटेल ते का, काही होत नाही. तो हम्म. हा. प्रत्येक ग्रुप घ्यायचा, हम्म. डायजेस्टिव्ह सिस्टीम हा मंत्र करा.
कुठलंही असू देत त्यातला. आता रक्तमांस आस्ती मज्जा मिळेल हा एक ग्रुप केला, त्याच्यानं ओम पाम पार्वती भ्याम नमः. सगळे सप्तशती मधले. रेकॉर्डिंग बंद आहे का? नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. एक मिनिट हं. तर आता आपल्याला थोडा वेळ राहिला अंजली, तर एक दोन फक्त चांगले प्रश्न आले ते बोला ना. घेऊयात, कारण आपल्याला ओपन अप नाही करता यायचं, आपल्याकडे वेळ नाहीये. तर नाही, एक ठीक आहे. प्रश्न खूप छान आहे काका, हा सगळ्यांना लागू होईल, की मंत्र हा ज्या व्यक्तीला विकार आहे त्यानेच म्हणायचा का दुसऱ्यांनी पण म्हटलेला चालेल? फॉर एक्झाम्पल, किड्स बॉर्न अँड ब्रॉट अप हिअर, त्यांच्यासाठी जर पालकांनी मंत्र म्हटला आणि ते पाणी प्यायला दिलं तर त्याचा इफेक्ट होतो का? होतो. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो किंवा अत्यव्यस्त असतो, तो स्वतः काही करू शकत नाही, तर त्यावेळेला त्याच्यासाठी एक आपण करू शकतो की ज्याला म्हटलं ना आपण मानसिकता माणसाची, की तुम्ही कुठल्या कुळात जन्म घ्यायचा तुमच्या हातात नाहीये, पण कुळाचार नक्की आहे. कुलदैवत आहेत आपली, तर तुमच्या कुलदैवतेचं स्मरण करा. त्या योगेश्वरी योगेश कोण असेल की ह्या व्यक्तीला बरं वाटावं म्हणून मी हे करतोय, मला यश मिळू दे, आणि मंत्रून द्या ना त्यांना. पण शुद्धता पाळा, हेच आहे शेवटी. आता मुलांना त्रास झाल्यानंतर मुलं करू शकत नाही, त्यांना कल्पनाही नसते, तर पालकांनी करून दिलं तरी चालतं. आता काही वेळेला मुलं, आता कसं आहे की नक्षत्राचा जप आहे समजा, तो मुलगा करू शकत नाही, लहान आहे, त्याला मांडीवर घ्या आणि तुम्ही म्हणा ना. थोडक्यात काय, ती स्पंदनं त्याच्यापर्यंत पोहोचवा, बाकी काही नाही. दुसरं नाही केलं तरी काही बिघडत. खूप छान. अंजली, मला वाटतं आपण ते टेस्टिमोनियल एक बघावं आणि मग हो हो, वेळ चालेल, असेल आपण तर. बघूयात. आणि त्याच्या नंतर बरेच जणांना ते नक्षत्राचं आहे, तर मी एकदा स्लाइड शो थोडासा फक्त जरा हे करून एकदा दाखवेन लोकांना, ते बघायचं असेल तर. दाखवा ना. हा, तर त्याच्या आधी एक सायली आपल्याला एक काकांचा अनुभव असलेला एक हा बघूयात आपण. आवाज ऐकू येत नाही. सायली, ऐकू येत नाही. हा, आवाज नाही येते मलाही. सायली तू पर आवाज हे करून साऊंड. थोडक्यात मी या बाबतीत माहिती अशी सांगतो. आवाज येत नाहीये का? नाही, साऊंड नाही. नाही. नाही, थोडक्यात या केस बद्दल परिस्थिती अशी होती की यांना गायनिक प्रॉब्लेम होता, आणि कुठल्या तुमच्या याची थिकनेस 5.8 वगैरे झाली होती, म्हणून डॉक्टरनी सांगितलं होतं ताबडतोब ऑपरेशन करून काढून टाक, ताबडतोब ऑपरेशन करा. त्यानंतर त्यांचा कसा संपर्क आला मला माहित नाही, मी त्यांना काही मंत्र सांगितले होते. 3 महिन्यानंतर त्यांनी ज्यावेळेला पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चेकिंग केलं, तर ती 5.8 ची जी थिकनेस होती, मला तर वॉल थिकनेस होती तुमच्या युट्रेसच्या तिथली कुठली तरी, तर ती 3 पर्यंत खाली आली. आणि डॉक्टर म्हणतात ते कसं आहे, ऑपरेशन वगैरे काही झालेलं नाही, शी इज परफेक्टली ऑल. त्यांनी आपणहून दिलाय मला. त्यानंतर मुंबईतले Hello, तुमच्या namaste. हा, आता आलं बघ. I am Darshana Samrani. I am 58 years old from Mumbai. Here I would like to share my medical story, very short story. Every year I do my medical checkup in very big hospital in Mumbai. So this year also I did my medical checkup in Mumbai Bandra hospital, very big hospital. And like every year I thought this year also all my reports will be normal. But I got shocked while seeing at the gynec report. The gynecologist called me and she said your endometrial thickness is 5.3, which is higher than 5. It should be less than 5. So you can come for scopy and I will do the scopy, and then if it is required, we'll go for the surgery to remove the uterus. So I got very scared. I came home. I never wanted any surgeries. I never thought also in my dreams that I have to go for such surgeries. And then
for like I just spend the time thinking that I will go to some other good doctor and all that. But 3 months I waited. Then after 3 months in June 2024, I consulted another gynecologist in very big hospital in Andheri, and she was so good. She did all my tests again, and but this time the thickness was 5.8, but still she told me to wait for 3 months. She said I can go for scopy immediately, or wait for 3 months and then do the scopy, and then we can think. So I trusted her and I waited. I always did not want any surgery, so I waited. I thought definitely. She said to observe also if any changes. I observed that and I waited. During that period, during this period, I spoke to our well-wisher and guru also, and through him I got the reference of Dr. Mohan Keshav Phadke, who is in Pune, along with his very big accolades. He has mastered the healing therapies of mantras, and I spoke to him. He's a very kind person. I spoke to him. I shared my ailment, and then he suggested some mantras for me to be chanted, and I chanted all those mantras without fail. Every single day I chanted with lot of trust. And then after 3 months, in the end of the September 2024, again I went for the sonography and I checked, and I was amazed to see that my endometrial thickness was 3 mm. I'm so happy. I'm so happy. I'm very thankful to our guru and well-wisher, and very big thank you to Dr. Mohan Keshav Phadke. Thank you, sir. Thank you from bottom of my heart, sir. ऐकलं. हो हो. असे असे अनेक अनेक अनुभव आहेत, अनेक लोकांचे अनुभव आहेत. काकांनी एक न्यू जर्सी मधली पण एक अशीच टेस्टिमोनियल शेअर केली आहे. त्यांचा अमेझिंग रिझल्ट आहे ऑटोइम्युन डिसीज बद्दल. पण आता वेळेच्या अभावी आपल्याला तो शेअर करता येणार नाही, कारण आपल्याकडे आता ऑलरेडी 12:20 झालेत. काका पुण्यातून बोलतायत, त्यांच्याकडे 10 वाजून गेलेत. तर अगदी क्विक काही सायली प्रश्न आहेत का अलका? मला स्वतःलाच फक्त एक विचारायचं होतं. तुम्ही जे देवी कवच बद्दल म्हणालात ना काका, तर ते अमोघ देवी कवच आणि देवी कवच ह्याच्यात फरक आहे का, ते एकच आहे? नाही, तेच आहे. थोडक्यात सप्तशतीचं जे आहे ना, सप्तशतीतलं आहे ते. आपल्याकडे कसं झालंय की सांगितलं जातं कवच, अर्गला, आणखीन कीलक तिन्ही म्हणायला पाहिजे. त्याच्या मागला थोडक्यात उद्देश असा आहे की कवच याचा अर्थ तुम्ही रोगांसाठी दार बंद. अर्गला याचा अर्थ काय, पूर्वीच्या काळी लोढणे असत बघा, आडवा दांडू लावायचे, म्हणजे ते अर्गला केलं म्हणजे दार उघडणार नाही लोक. पण एखाद्याने ते धाडधाड करून पुढं मागं करून उघडायचा जरी प्रयत्न केला तरी उघडू नये म्हणून त्याला खेळा मारायचा, म्हणजे कीलक. म्हणजे कवच, अर्गला आणि कीलक तिन्ही करा, म्हणजे पक्का तुमच्या याचा प्रॉब्लेम संपला, असा आहे. बरं, मला एक सांगायचं होतं की सगळ्यात आधी म्हणजे की आपण नेहमीप्रमाणे ग्रुप ओपन ठेवू. त्यामुळे जर तुमचे काही इतर प्रश्न, कॉमेंट्स असतील तर तुम्ही त्यावर विचारू शकता. पण काकांनी जसं सांगितलं की काहीही पर्सनल असेल तर प्लीज तुम्ही डायरेक्टली त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर त्यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली त्यांच्याशी बोलता येईल. दुसरं म्हणजे मला असं वाटत नाही की आपण टेस्टिमोनियल ग्रुपवर टाकू शकतो, कारण ते पर्सनल व्हिडिओ आहे त्या व्यक्तीचा, सो वी कांट पुट इट. पण आपला हा जो आजचा सेशन आहे याचं रेकॉर्डिंग नेहमीप्रमाणे आपल्या ग्रुपवर टाकलं जाईल, ते तुम्ही बघू शकता किंवा शेअर करू शकता. आणि अंजली, मी तुला सेशन संपवायला म्हणजे आय लेट यू डू दॅट, पण मला जस्ट हे सांगायचं होतं की काका, तुम्ही जर कॉमेंट्स मला माहित नाही वाचू शकता का, किंवा अंजली आपण त्यांना ते फॉरवर्ड करू नंतर, की खूप छान कॉमेंट्स आलेले आहेत आणि लोकांची इच्छा आहे की तुम्ही परत यावं आणि आमच्याशी गप्पा माराव्यात, कारण तुमच्याकडे जे भांडार आहे ते ऐकायला आम्हाला जरूर आवडेल. नक्कीच. आणि अंजली, तू समारोप कर आणि मग अलका पुढच्या आठवड्याच्या सेशनची माहिती सांगेल.
हो हो. काका खूप 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 अगदी मनाच्या तळापासून खूप खूप धन्यवाद. आणि काकांचं हे सेल्फलेस काम आहे ते कोणी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर, म्हणजे हेच असं नाही पण कुठलंही काम हे पूर्ण निस्वार्थपणे काहीतरी सत्कार्य करावं ही प्रेरणा आपण नक्कीच काकांपासून घेऊ शकतो. दुसरी गोष्ट मला सांगायची आहे की काकाने जो मगाशी उल्लेख केला सर्व रोग निवारण यंत्राचा, ते काकांनी पाठवलेलं आहे मला आणि अमिताकडे. तर कुणाला हवं असेल ते तर तुम्ही मला संपर्क साधू शकता पर्सनली, मी ते तुम्हाला सेंड करेन. आणि काकाने अजून परत काही पाठवलं तर आय कुड लेट यू नो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो संपर्क कॉन्टॅक्ट मगाशी स्लाइडमध्ये दाखवली, तर ते नक्षत्रांचं पण मी त्याच्यात हे केलं होतं, तर ते पटकन मी दाखवते परत एकदा. ही सगळी पुस्तकं मग अशी, ही थोडंसंच आहे. ती इकडे हे मंत्रोपचार करताना काय करावं, की आर्थिक फायदा घेऊ नये, कुठलाही मंत्र आंघोळ करून सकाळी म्हणावा, पाळीच्या वेळात करू नये, अभिमंत्रित केलेलं पाणी प्रार्थना करून आधी करावं. काकांनी सांगितलं मगाशी की आपल्या कुलदेवतेची प्रार्थना करून करावं. तर हे सगळे बेसिक नियम हे आहेत त्याच्यासाठीचे ते. आणि त्याच्याच आधी हे सगळे प्रत्येक नक्षत्र 27 नक्षत्र, त्या नक्षत्रांचे मंत्र हेही काकांनी त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर ते मला फक्त एकदा दाखवायचं होतं. तर हे परत मी थांबवते. आणि काका खूप खूप थँक्यू. अमिताचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण अमितानी हे केलं. अमितानी स्वतः पण अनुभव घेतलेले आहेत, अमेरिकेतल्या अनेक लोकांनी घेतलेले आहेत. तर तुम्ही नक्की काकांच्या पुस्तकांचा लाभ घ्या. अतिशय सुंदर पुस्तक आहेत. इंग्लिश पुस्तकही छान आहे, मराठी पुस्तकही छान आहे. तर जरूर मात्र पुस्तकासाठी कॉन्टॅक्ट करताना त्यांना पहिले व्हॉट्सअप मेसेज करा आणि मग तसा कॉल करा. आणि काकांनी सांगितलेल्या वेळेत तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. काका, काही शेवटचे 2 शब्द तुम्हाला फायनल बोलायचे? काय नाही, माझं एकच सांगणं आहे लोकांना, सगळे म्हणजे विश्वासाने करा, बरे व्हा, उत्तम आरोग्य आणखीन भाग्य संपादन करा. हे आपलं शास्त्र आहे, काळजी करू नका. सगळ्यांना आमच्या देशाने म्हणायचं नाही, पण आता वय असल्यामुळे मी म्हणतो कल्याण सगळ्यांना हो, ही हो माझी हो सदिच्छा परमेश्वराकडे. हो काका, तुम्हाला मनापासून नमस्कार सगळ्यांच्या वतीने मी करते. आणि परत एकदा खूप खूप धन्यवाद. तिथे 10:30 झालेले आहेत भारतात, त्यामुळे नाही, झोपेची झाले वेळ 11 वाजले. 11 वाजले, तो 11 वाजले, त्यामुळे धन्यवाद. चला, एनिवे कल्याण. नमस्कार. सो सहा हा. पुढचं जे सेशन आहे आपलं, तर पुढच्या सेशनमध्ये आपल्याकडे येणार आहे मधुरा गुर्जर. आणि ती फिजिओथेरपिस्ट आहे. आणि ती आपल्याला प्री आणि पोस्ट सर्जरी, म्हणजे स्पेशली आपल्याकडे एका एल्डरली कॅटेगरीज नंतर नी रिप्लेसमेंटचा जो प्रॉब्लेम खूप जास्त वाढलाय आता, तर त्याच्या अनुषंगाने ती ऑफकोर्स तो एक भाग आहे, पण बऱ्याचशा अशा कॉमन प्रॉब्लेम्सच्या ज्या सर्जरीज करायला लागतात, तर त्याच्यात प्री आणि पोस्ट रिकव्हरी बद्दल ती बोलणार आहे. आणि आपल्याला ऑफकोर्स 12:15ला त्या दिवशी 11:15पर्यंतची वेळ आहे आपली. तिला थोडं लवकर निघायचं असल्यामुळे 11:15पर्यंत तिचं सेशन पुढच्या वेळेला असेल. तो परत नक्कीच भेटू पुढच्या आठवड्यात.